तर आज आपण दुधी भोपळ्यामध्ये रवा टाकून मस्त झटपट होणारी आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत की जी तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता। तसेच जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुम्ही ही रेसिपी रोजच बनवून खाल, इतकी चवीला अप्रतिम लागते। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून साल काढून किसून घ्यायचा आहे। तर बारीक किसणीने इथे हे मी किसून घेतलेला आहे, म्हणजे पदार्थामध्ये घातलेला आहे हे कोणाला कळणार देखील नाही। त्यानंतर 2 ते 3 चमचे रवा यामध्ये घालायचा आहे, म्हणजेच पाव वाटी रवा घातलेला आहे। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी यामध्ये घातलेली आहे। आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर इथे थोडा मी गाजर किसून घेतलेला आहे ते घालायचं आहे, चमचाभर आलं किसून घेतलेलं आहे ते घालते। त्यानंतर जिरे पावडर, धना पावडर अर्धा चमचा घातलेला आहे, लाल तिखट पाव चमचा घालायचा आहे। मुलांसाठी वापरत असाल तर त्या पद्धतीने घालू शकता। पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हिंग पाव चमचा घातलेला आहे, ओवा हलकासा घालायचा आहे। त्यानंतर 1 वाटी यामध्ये ज्वारीचं पीठ घालते। तर थोडं करत यामध्ये मी पीठ घालणार आहे, जसं जसा अंदाज येईल त्या पद्धतीने। तर एकूण इथे मला 1 वाटी ज्वारीचं पीठ लागलेलं आहे। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। जर वेट लॉस करत असाल तर ज्वारीचं पीठ उत्तमच आहे। तर आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात। दुधी भोपळ्याला त्याचंच पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पाण्याचा अंदाज येतो। तर हे पहा, पूर्णपणे मी ज्वारीचं पीठ यामध्ये घातलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। काही जणांना ज्वारीचं पीठ जर आवडत नसेल किंवा नसेल घरी तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ वापरू शकता। तर थोडं पाणी घालत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बॅटर मी थोडंसं सरसरीत असं बॅटर तयार करून घेते, त्या पद्धतीने यामध्ये पाणी ॲड करत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायलाही विसरू नका। तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे आणि तितकाच चवीला देखील अप्रतिम लागतो। तर चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं आणखीन पाणी यामध्ये मी ॲड करते। तर हे पहा, यामध्ये थोडंसं आणखीन पाणी ॲड केलेलं आहे आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने बॅटर आपल्याला सरसरीत करून घ्यायचं आहे, याच्यापेक्षाही जास्त सैलसर बनवू नका। तर हे पहा, तर आता हे आपण तुम्ही वाटल्यास थोडा वेळ ठेवू शकता किंवा तुम्ही लगेचच हा पदार्थ तयार करायला घेऊ शकता। तर चांगलं असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणखीन भाज्या कोणत्याही तुम्हाला ॲड करायच्या असतील तर यामध्ये तुम्ही घालू शकता, मेथी, पालक किंवा आणखीन काही। तर हे पहा, बॅटर अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि तव्याला चांगलं तेल, तूप, बटर तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने लावून घ्यायचं। सुरुवातीला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि त्यानंतर हे बॅटर यावर आपल्याला सोडून द्यायचं आहे। तर छानपैकी आता याला मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आता पळीच्या साहाय्याने आपल्याला हे बॅटर हे पहा अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला हाय फ्लेमवर छान असं आपल्याला हे बॅटर पसरून घ्यायचं। हाय फ्लेम केल्यामुळे छान असं पदार्थाला खालून जाळी सुटते, त्यामुळे सुरुवातीला हाय फ्लेमवर आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे बॅटर सगळीकडे। छान असा गोलाकारामध्ये हे बॅटर व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर मीडियम हीटवर चांगलं असं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। तर यावर तुम्ही झाकण ठेवू शकता किंवा तसंच तुम्ही हे शिजवून घेऊ शकता। तर थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता वरचा भाग छान सुकलेला आहे, वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आणखीन 1-2 मिनिटानंतर परतून दुसऱ्या साईडने देखील छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता वरचा भाग छान असा सुकला गेलेला आहे। आता परतून दुसऱ्या साईडने देखील हे धिरडं जे आहे ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। अगदी इन्स्टंट झटपट होणारं आणि तितकंच पौष्टिक असा हा पदार्थ आहे। आता परतून आपण दुसऱ्या साईडने देखील छान भाजून घेऊयात। वरून थोडं पुन्हा एकदा छान तेल लावून घेते, म्हणजे परतल्यानंतर खालचा भाग चिकटला जाणार नाही। तर छान तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला हा भाग आता परतून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने देखील छान असा हे शेकून घ्यायचं आहे,
मस्त असा कुरकुरीत आणि थोडासा मऊसर असा हा पदार्थ तयार होतो. चवीला तर अप्रतिम लागतोच, शिवाय पौष्टिक देखील आहे आणि लहान मुलांना कळणार देखील नाही किंवा ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांना देखील कळणार नाही की हा दुधी भोपळ्यापासून बनवलेला आहे. दिसायला जितका अप्रतिम दिसतोय तितकाच चवीला देखील एकदम मस्तच लागतो. हे पहा, तर अशा पद्धतीने सगळे धिरडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले सुंदर, पौष्टिक आणि तितके चविष्ट असे हे दुधी भोपळ्याचे धिरडे तयार झालेले आहे. तुम्ही हा पदार्थ दह्यासोबत, सॉससोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. मस्त असा झटपट होणारा हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.